प्लॉटची एकंदर परिस्थिती इतर कोणत्याही पद्धतीने पेरणी करण्यात आलेल्या सोयाबीनच्या पिकापेक्षा एकदम उत्तम आहे आणि कमरे इतकी त्याची वाढ झालेली असून फुलधारणा चांगल्या प्रकारची लागलेली आहे. उत्पन्न दुसऱ्या शेतीपेक्षा दुसऱ्या पेरणीपेक्षा याचं उत्पन्न जास्त येण्याची आम्हाला आशा आहे. माझं नाव गोविंदराव नारायणराव पानपट्टे, मोजे काटकळंबा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. ह्या गावामध्ये BBF पद्धतीने सोयाबीनची पेरणी म्हणजे रुंद रंबा पद्धतीने सोयाबीनची पेरणी करण्यात आलेली आहे. त्या प्लॉटमध्ये आम्ही येऊन पाहिलं. डॉक्टर प्रियंका खोले, आज आपण काटकळंबा इथे आलेलो आहे. इथे आपण BBFनं पेरणी केलेली आहे. तर शेती दिनानिमित्त आज आपण सगळ्या शेतकऱ्यांशी बोललोय आणि BBF तंत्रज्ञानानं म्हणजे पिकांवर काय परिणाम होतो हे आपण त्यांना सांगितलंही आहे आणि त्यांचे फीडबॅक्सही आपण घेतलेले आहेत. अनुसया व्यंकटी घंटेवाड आणि राहणार काटकळंबा, कंधार तालुका, नांदेड जिल्हा. ट्रॅक्टर BBM पद्धतीनं आमच्या गावात आमच्या शेती पेरणी झालेली आहे. पण हे छान पद्धतीचं पण आहे. मध्ये परत इकडल्या बाजूला एक तूरची आहे आणि तिकडल्या बाजूची एक तूरची आहे. ते तुरीचं एक तास घेतलेलं आहे. पण शेंगा पण छान लागलेल्या आहेत. राहणार काटकळंबा, तालुका कंधार, जिल्हा नांदेड. BBF पद्धतीने आम्ही पेरणी केली आहे आमची शेतात आणि 2 फुटाची अंतर आहे याच्यात आणि बाजूला तुरीच्या वळ्या घेतलेल्या आहेत. सगरोळी कृषी विज्ञान केंद्र येथून BBF पद्धतीचं यंत्र आणून इथं पेरणी करून दिलेली आहे. तर ह्या प्लॉटवर एकदम म्हणजे अगोदर साध्या पद्धतीनं पेरत होते. आज BBF पद्धतीनं पेरल्यामुळं म्हणजे इतर प्लॉटपेक्षा इथे बरंच फरक दिसत आहे, जाणून येत आहे. बघितल्यानंतर त्या पिकापेक्षा हे पीक चांगलं आहे. ह्याच्यामध्ये कलरसुद्धा पिकाच्या ह्याच्यावर चांगला दिसून येतोय आणि फुल चांगले पद्धतीनं आलेलं आहे. तर मला वाटते त्यापेक्षाही ह्याचं उत्पादन जास्त होईल अशी अपेक्षा.